केळीसाठी उष्ण व दमट हवामान तसेच साधारणतः 15 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान पोषक असते, परंतु 10 अंश सेल्सिअसच्या खाली व 40 अंश सेल्सिअसच्या वरील तापमान हानिकारक असते. तर केळी लागवडीसाठी जमीन हलक्या ते मध्यम प्रतीची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, भुसभुशीत व पोयट्याची असावी. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक 6 ते 8 च्या दरम्यान असावा. क्षारयुक्त, चोपण, पाणथळ आणि भरकाळीच्या जमीन केळी लागवडीस अयोग्य असतात. पूर्व मशागत: केळी लागवडीपूर्वी जमीन उभी व आडवी खोल नांगरून नंतर कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन भुसभुशीत करून घ्यावे, कारण केळी पिकाच्या मुळ्या अत्यंत नाजूक आणि मांसल असतात. मुख्य मुळ्या झाडाला आधार देण्याचे कार्य करतात, तर दुय्यम तंतुमय मुळ्या पाणी आणि अन्नद्रव्ये शोषण्याचे कार्य करतात. केळी पिकाच्या मुळ्या 1 ते 1.2 मीटरपर्यंत खोलवर जातात आणि 1.5 मीटरपर्यंत आडव्या पसरतात. पिकाच्या कार्यक्षम मुळ्या जमिनीच्या सर्वात वरच्या थरात म्हणजेच 30 ते 45 सेंटीमीटर भागामध्येच कार्यक्षम असतात. जमिनीत हेक्टरी 100 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. लागवडीचा हंगाम: केळीची वाढ, केळी येण्यास लागणारा कालावधी, रोग व किडींचा प्रादुर्भाव आणि केळीचे घड तयार होण्याचा कालावधी त्याच्यावर हवामानाचा परिणाम दिसून येतो. म्हणून केळी लागवडीसाठी योग्य हंगाम निवडणे महत्त्वाचे आहे. अलीकडे टिश्यू कल्चर केळीची लागवड होत आहे, त्यामुळे शेतकरी बाजारभावाच्या अपेक्षेने केळीची वर्षभर लागवड करतात. परंतु केळीची लागवड करताना वर्षामधील अतिथंडीचा व भर उन्हाळा हा कालावधी सोडून लागवड केलेल्या बागेमध्ये रोपे मर न होता झाडे लवकर विकसित होतात. अतिसंवर्धित रोपांची लागवड शक्यतो जून-जुलै महिन्यात करावी, कारण त्यावेळेस रोप लागवडीस अतिशय पोषक वातावरण असते. आपणाला बाजारपेठेत कोणत्या कालावधीत फळे हवी आहेत त्या अनुषंगाने लागवडीचा खालीलप्रमाणे हंगाम निवडावा. लागवडीचा कालावधी: जून-जुलै, ऑक्टोबर-नोव्हेंबर, मार्च-एप्रिल.